नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरतीच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या लिपिक या पदासाठी विचारण्यात येणारी काही प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची किमान पात्रता कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन बी 7 वर्षे वकील. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची किमान पात्रता ही 7 वर्षे वकील असणे गरजेचे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय रीट जारी करू शकते, पण कलम 32 अंतर्गत कोणाला हा अधिकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र, गोवा. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र, गोवा हे राज्य येते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. न्यायालयीन अवमान कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बाबत उच्च न्यायालयाला अधिकार कोणत्या कलमान्वये मिळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 215. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किती वयापर्यंत पदावर राहू शकतो? उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्षे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश 62 वर्ष वयापर्यंत पदावर राहू शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती रीट खालच्या न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेर्टिओरेराई. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढण्याची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होते? उत्तर आहे ऑप्शन सी संसदेत महाभियोग. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. मुंबई उच्च न्यायालयाची मूळ ओरिजिनल नागरी अधिकारिता कोणत्या शहरापुरती मर्यादित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाची मूळ नागरी अधिकारिता मुंबई शहरापुरती मर्यादित आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता अधिकार उच्च न्यायालयाकडे नसतो? उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपालाला हटवणे. खालीलपैकी राज्यपालाला हटवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाकडे नसतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. डिस्ट्रिक्ट कोर्टमधील सर्वात वरिष्ठ न्यायिक अधिकारी कोण असतो? उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हा न्यायाधीश. डिस्ट्रिक्ट कोर्टमधील सर्वात वरिष्ठ न्यायिक अधिकारी जिल्हा न्यायाधीश असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारच्या प्रकरणांवर अपील ऐकते? उत्तर आहे ऑप्शन सी दिवाणी व फौजदारी दोन्ही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती रीट कोणालाही अटक केल्यास कारण सांगण्यास संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी हॅबिस कॉर्पस. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13.
मुंबई उच्च न्यायालयाशी नागपूर खंडपीठ कोणत्या वर्षी जोडले गेले? उत्तर आहे ऑप्शन सी 1956. मुंबई उच्च न्यायालयाशी नागपूर खंडपीठ 1956व्या वर्षी जोडले गेले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन बी 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्यांतर्गत स्थापन झाले? उत्तर आहे ऑप्शन बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? उत्तर आहे ऑप्शन बी सर मॅथ्यू सौसे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. नागपूर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात कधी विलीन झाले? तर उत्तर आहे ऑप्शन बी 1953. नागपूर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात 1953 साली विलीन झाले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नागपूर खंडपीठाची स्थापना मूळतः कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे ऑप्शन बी 1937. नागपूर खंडपीठाची स्थापना मूळतः 1937 या वर्षी झाली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन बी 1981. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना 1981 साली झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. गोवा खंडपीठ कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे ऑप्शन सी 1982. गोवा खंडपीठ हे 1982व्या वर्षी सुरू झाले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या राज्यांवर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली व दमण दीव. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबई इथे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे राष्ट्रपती. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक भारताचा राष्ट्रपती करतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्षे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 वर्षे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर उत्तर आहे ऑप्शन डी पुणे. पुणे हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. नागपूर खंडपीठ कोणत्या भागासाठी कार्य करते? उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ. नागपूर खंडपीठ हे विदर्भासाठी काम करते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29.
औरंगाबाद खंडपीठ कोणत्या भागासाठी आहे? उत्तर आहे ऑप्शन बी मराठवाडा. औरंगाबाद खंडपीठ हे मराठवाडा भागासाठी आहे. आता पुढचा प्रश्न व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांसाठी कोणते आदेश देता येतात? उत्तर आहे ऑप्शन सी 5 प्रकारचे रिट्स.